नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा विवाह सोहळा सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे। महिनोन्महिने चाललेल्या या सणांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे। रिहाना आणि जस्टिन बिबर यांना या भव्य कार्यक्रमासाठी भारतात आणले गेले होते। 12 जुलै रोजी नियोजित अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सुरुवात मार्चमध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमांनी झाली। त्यानंतर मुंबई महाराष्ट्रात अंतिम सोहळा पार पडला। जस्टिन बिबर, रिहाना यांच्यासारखे जागतिक तारे आणि दिलजीत दोसांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी सादर केलेल्या अंबानींच्या लग्नातील छायाचित्र आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर पूर आणला आहे। लग्नावर होणारा खर्च अपवादात्मकरित्या जास्त असला तरी सरासरी भारतीय कुटुंब त्यांच्या निवड संपत्तीच्या सापेक्ष विवाहावर जेवढा खर्च करतात त्या तुलनेत तो अंबानी कुटुंबाच्या संपत्तीचा एक लहान अंश वाटतो। फोर्ब्सनुसार मुकेश अंबानी यांची 2024 साली $123.2 अब्ज संपत्ती आहे। अंबानींच्या संपूर्ण विवाह सोहळ्याची अंदाजे किंमत 4,000 ते 5,000 कोटी रुपये इतकी आहे, जी अंबानी कुटुंबाच्या एकूण संपत्तीच्या फक्त 0.5% आहे। लग्नासाठी 4,000 ते 5,000 कोटी रुपयांचा खर्च अकल्पनीयपणे जास्त असला तरी अंबानी कुटुंब अजूनही त्यांच्या एकूण संपत्तीच्या सरासरी भारतीय कुटुंबाच्या तुलनेत कमी टक्के खर्च करत आहे। ज्या कुटुंबाची एकूण संपत्ती 50 लाख ते 1 कोटी रुपये आहे, ते आपल्या मुलाच्या लग्नासाठी 10 ते 15 लाख रुपये खर्च करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत। तसेच सुमारे 10 कोटी रुपयांची निवड संपत्ती असलेले सुसंपन्न कुटुंब लग्नासाठी 50 लाख ते 1.5 कोटी रुपये सहज खर्च करू शकतात। हे लक्षात घेता कुटुंब ज्या समाजाचे आहे त्या समाजावरही उधळपट्टी किंवा साधेपणाचा परिणाम होतो। आता जेव्हा आपण टक्केवारीच्या दृष्टीने या सर्व आकड्यांवर नजर टाकली तेव्हा आपल्याला दिसून येते की संपूर्ण समाजातील कोणतेही भारतीय कुटुंब लग्नासाठी त्यांच्या एकूण संपत्तीच्या 5% ते 15% खर्च करतात। जरी ही सर्व आकडे अंदाजे आहेत, परंतु ते प्रत्यक्ष संख्येच्या जवळ आहेत। तर मित्रांनो, सरासरी भारतीय कुटुंब त्यांच्या निवड संपत्तीच्या तुलनेत जेवढा खर्च करतात त्या हिशोबाने अंबानी त्यांच्या एकूण संपत्तीच्या फक्त 0.5% खर्च करत आहेत। हे बघून त्याला भारतातील सर्वात गरीब लग्न म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही। विवाह सोहळ्याचा एक भाग म्हणून मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी अलीकडेच 2 जुलै रोजी पालघर येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे वंचितांसाठी सामूहिक विवाहाचे आयोजन केले होते। 5 जुलै रोजी अंबानी कुटुंबाने एक संगीत समारंभ देखील आयोजित केला होता, ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटीचा सहभाग होता। अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न 12 जुलैला पार पडले, पण लग्नाआधीच्या उत्सवाची पहिली बॅच यावर्षी मार्चमध्ये गुजरातच्या जामनगरमध्ये झाली। दुसरा भाग जूनमध्ये इटली ते फ्रान्सला जाणारी लक्झरी क्रूज होती। अंबानींच्या लग्नावर व्हिज्युअल्सने सोशल मीडियावर पूर आणला आहे, ज्यात जागतिक गायन आयकॉन जस्टिन बिबर, रिहाना, दिलजीत दोसांझ आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीज फंक्शन्समध्ये परफॉर्म करत आहेत। तर मित्रांनो, अंबानींच्या या ग्रँड विवाह सोहळ्याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।